मित्रांनो, जगाच्या अथांग गर्दीत वावरताना आपल्याला नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचा सल्ला दिला जातो. आपल्याला असं वाटतं की इतरांच्या भावनांचा आदर करणं, प्रत्येक गोष्ट संवेदनशीलतेने स्वीकारणं आणि लोकांच्या सुखात आपलं सुख मानणं हेच श्रेष्ठत्व आहे. पण या संवेदनशीलतेच्या नावाखाली आपण नकळतपणे आपल्या मनाचे दरवाजे अशा लोकांसाठी उघडे करतो जे फक्त आपला वापर करायला टपलेले असतात. आपल्या मनावर होणारा प्रत्येक वार आपण निमूटपणे सहन करतो, कारण आपल्याला हळवे राहणे शिकवलं गेलं आहे. पण कधी विचार केला आहे का की हाच हळवेपणा आपल्या मानसिक पतनाचं कारण ठरत आहे? आपण जगाला आपल्या भावनांशी खेळण्याची मोकळीक दिली आणि तिथेच आपल्या स्वभावातील कणखरपणा संपात केला. या उलट निकोलो मॅकियावेलीची विचारसरणी आपल्याला एका वेगळ्याच वास्तवाची ओळख करून देते. तो जगाकडे भावनिक नजरेने नाही तर एका चतुर रणनीतिकाराच्या नजरेने पाहायचा. त्याच्या मते समाज हा दयाळूपणे नाही तर सत्तेच्या आणि नियंत्रणाच्या जोरावर चालतो. जर आपल्याला या जगात स्वतःच अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला आपल्यातील विनाकारणची संवेदनशीलता बाजूला सारावी लागेल. मॅकियावेलीने हे सिद्ध केले की जो माणूस स्वतःच्या भावनांना लगाम घालतो तोच इतरांच्या मनावर राज्य करू शकतो. आपल्याला स्वतःला असं घडवावं लागेल की ना कोणाचं स्तुती स्तोत्र आपल्याला हुरळून टाकेल, ना कोणाची कडू टीका आपल्याला डळमळीत करेल. जेव्हा आपण या भावनिक कल्लोळाच्या पलीकडे जाऊन स्थिर होतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने अभेद्य बनतो. जेव्हा आपण आपल्या भावनांच्या पलीकडे जाऊन एक अभेद्य कवच निर्माण करतो तेव्हा या जगातील कोणतीही शक्ती आपल्याला मानसिक इजा पोहोचवू शकत नाही. जेव्हा आपण लोकांच्या अपेक्षेनुसार प्रतिसाद देणं सोडून देतो तेव्हा कोणाकडेही आपल्याला नियंत्रित करण्याची किंवा आपल्यावर हुकूमत गाजवण्याची ताकद उरत नाही. जेव्हा आपल्या हृदयावर कोणाचाही अधिकार नसतो आणि आपली विवेक बुद्धीच आपला मार्गदर्शक बनते तेव्हा आपल्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. ही विचारधारा कोणत्याही अर्थाने निष्ठुर बनण्याबद्दल नाही तर ती स्वतःला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करण्याबद्दल आहे. या माध्यमातून आपण हेच शिकणार आहोत की आपल्या भावनांच्या गुलामगिरीतून बाहेर पडून आपण आपल्या खऱ्या सामर्थ्यानिशी कसं उभं राहू शकतो. एक असं व्यक्तिमत्व ज्याच्या स्थिरतेवर बाह्य परिस्थितीचा कोणताही परिणाम होणार नाही. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी स्वतःला एकदा बजावून सांगा, मी आता पूर्णपणे स्वतंत्र आहे. कदाचित आपल्याला वाटत असेल की कोणतीही फसवणूक, उपहास किंवा आर्थिक नुकसान आपल्याला मानसिकरित्या डळमळीत करू नये. आपल्याला पूर्णपणे स्थिर आणि अडळ बनायचं आहे. पण त्यासाठी आपल्याला आधी त्या एका खोट्या समाजाला मुळात सकट उखडून फेकावं लागेल ज्याने आपल्याला बालपणापासून कमकुवत बनवला आहे. तो चुकीचा समज म्हणजे आपण इतरांसाठी खूप महत्वाचे आहोत. बहुतेक लोक असा गोड गैरसमज बाळगून जगतात की जर ते इतरांशी चांगले, प्रामाणिक आणि निष्ठावान व्हावे तर समाजही त्यांना तशीच आदराची वागणूक देईल. त्यांना असं वाटतं की जर त्यांनी आपलं मन मोकळं केलं तर समोरची व्यक्ती त्यांच्या भावनांची कदर करेल. पण वास्तव याचे अगदी उलट आहे. मॅकियावेली हे वास्तव अतिशय स्पष्टपणे मांडतो. हे जग प्रेमाच्या आधारावर चालत नाही तर ते परस्पर हिताच्या आणि स्वतःच्या फायद्याच्या समीकरणावर चालतं. जोपर्यंत आपण इतरांचा एखादा स्वार्थ पूर्ण करत असतो तोपर्यंतच आपण त्यांच्यासाठी महत्वाचे असतो. ज्या क्षणी तो स्वार्थ किंवा फायदा संपतो त्या क्षणी त्यांची तथाकथित निष्ठा देखील संपुष्टात येते. हे ऐकायला कदाचित कटू वाटेल पण हीच जगाची रीत आहे. आणि ज्या क्षणी आपण हे वास्तव स्वीकारतो त्या क्षणी आपल्या भावनांच्या बंधनातून आपली सुटका व्हायला सुरुवात होते. लोक अनेकदा यासाठी दुःखी होतात कारण त्यांना वाटतं की त्यांचं दुःख कोणाला तरी समजावं. ते प्रत्येक फसवणुकीला वैयक्तिक मानतात आणि प्रत्येक अपमानामुळे आतून कोलमडून जातात. पण विचार केला तर समजेल की या गोष्टी वैयक्तिक नसतात. समोरच्या व्यक्तीने केलेला व्यवहार हा त्याच्या स्वतःच्या गरजा, त्याची असुरक्षितता किंवा त्याच्या फायद्यावर आधारित असतो. मॅकियावेलीच्या मते लोक आपल्याशी जे काही वागतात ते आपल्याला इजा पोहोचवण्यासाठी नसतं तर ते स्वतःची प्रगती करण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी असतं. जर कोणी आपल्याला कमी लेखत असेल तर ते स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याच्या धडपडीत तसं करत असतात. थोडक्यात सांगायचं तर लोकांचं वागणं हे त्यांच्या मानसिकतेचा प्रतिबिंब असतं, आपल्या मूल्याचं नाही. जेव्हा आपण लोकांच्या अशा वागण्यावर संतापतो, दुखावलो जातो किंवा अश्रू ढाळतो तेव्हा आपण नकळतपणे आपली कमजोरी त्यांच्या हातात सोपवत असतो. आपल्या प्रतिक्रियेवरून त्यांना हे स्पष्ट होतं की ते आपल्याला त्रास देऊ शकतात आणि इथूनच नियंत्रणाचा खेळ सुरू होतो. जर आपल्याला वाटत असेल की कोणाकडे आपल्याला भावनिकरित्या खेळवण्याची ताकद नसावी तर आधी आपण लोकांना ती संधी द्यायला थांबवलं पाहिजे. घडणाऱ्या गोष्टींना वैयक्तिकरित्या घेणं सोडून दिलं पाहिजे. जग आपल्याशी नेहमीच न्याय पद्धतीनं वागेल ही बालिश अपेक्षा आता आपण सोडली पाहिजे. त्याऐवजी सभोवतालच्या परिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण करा. स्वतःला प्रश्न विचारा, या व्यक्तीला माझ्याकडून नक्की काय अपेक्षित आहे
ती व्यक्ती अशी का वागते. जेव्हा आपण भावनांच्या पलीकडे जाऊन केवळ बुद्धीच्या जोरावर गोष्टीकडे पाहू लागतो, तेव्हापासूनच आपल्या खऱ्या सामर्थ्याचा उगम होतो. पूर्णपणे निर्विकार आणि प्रभावशाली बनण्यासाठी आपल्याला आपल्या अशा काही सवयींचा त्याग करावा लागेल ज्या आपल्याला असुरक्षित बनवतात. सर्वात आधी स्वतःच्या वागण्याबद्दल वारंवार स्पष्टीकरण देणं बंद करा. या जगात बहुतेक लोकांना आपल्या कारणांशी देणं घेणं नसतं, त्यांना फक्त परिणामाशी मतलब असतो. तसेच इतरांकडे दया किंवा सहानुभूतीची याचना करणं पूर्णपणे थांबवा. लोक आपल्या वेदना फक्त तोपर्यंतच ऐकून घेतात जोपर्यंत त्यांना त्यातून काहीतरी मानसिक समाधान किंवा स्वार्थ मिळत असतो. आपली भीती, आपल्या उणिवा आणि आपला पश्चाताप लोकांसमोर मांडणं बंद करा. हे जग आपल्या त्याच उणिवांचा वापर करून आपल्याला जखडून टाकतं, ज्या आपण उघडपणे व्यक्त करतो. आपलं आंतरिक जग एखाद्या अजिंक्य किल्ल्याप्रमाणे सुरक्षित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कमी बोलणं आणि कमी व्यक्त होणं ही दुर्बलता नसून ती एक रणनीती आहे. स्वतःला असं रहस्यमयी बनवा की कोणालाही आपल्याला सहजपणे ओळखता येणार नाही. समाज आपल्याला जितकं कमी ओळखेल तितकाच कमी तो आपल्याला मानसिक त्रास देऊ शकेल. या जगात भावनांच्या प्रदर्शनाला महत्व नसतं, तर भावनांवर असलेल्या नियंत्रणाला प्रचंड महत्व असतं. बहुतेक लोक स्वतःच्या तात्पुरत्या भावनांचे दास बनून जगतात. कोणाच्या तरी स्तुतीने ते हरकून जातात आणि कोणाच्या तरी निंदेने ते पूर्णपणे खचून जातात. पण आपल्याला आपलं मूल्य अशा स्तरावर नेऊन ठेवायचं आहे जिथे कोणाचाही अधिकार चालणार नाही. तिथूनच आपल्या खऱ्या स्वातंत्र्याचा प्रवास सुरू होतो. आपण थंड नसतो तर आपण स्थिर असतो. आपण शून्य नसतो तर आपण अत्यंत स्पष्ट दृष्टी असणारे असतो. आणि या स्पष्ट दृष्टीमध्ये एक सर्वात शक्तिशाली शस्त्र जन्माला येतं, ते म्हणजे तटस्थता. ही तटस्थता म्हणजे दुर्लक्ष करणं नसून त्या सत्तावरचं जबरदस्त नियंत्रण आहे. ही ती ताकद आहे ज्यामध्ये आपण स्वतः निवडतो की कोणत्या गोष्टीवर आपली ऊर्जा खर्च करायची आणि कोणत्या गोष्टीकडे पूर्णपणे कानाडोळा करायचा. ही ती शक्ती आहे जी आपल्याला अशा प्रत्येक बंधनातून मुक्त करते जे आपल्याला कमकुवत करतं. मॅकियावेलीने म्हटलं होतं की प्रेमापेक्षा भीती अधिक आदर मिळवून देते. पण मानसिक पातळीवर त्याहूनही श्रेष्ठ एक अवस्था आहे, ती म्हणजे कोणालाही न घाबरणं आणि कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न ठेवणं. स्वतःला अजय बनवण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. जर आपल्याला खरोखरच अलिप्त राहायचे असेल तर भावनिक कमकुवतपणाचं जे दुसरं मूळ आहे ते आपल्याला छाटावं लागेल. ते मूळ म्हणजे आपले स्वतःच्या अनियंत्रित भावना. बहुतेक लोक स्वतःला खूप तार्किक समजतात, पण प्रत्यक्षात ते त्यांच्या भावनांच्या आहारी गेलेले असतात. एका छोट्याशा नकाराने किंवा अपमानाने त्यांचं संपूर्ण अस्तित्व धोक्यात येतं. हे यासाठी घडतं कारण त्यांचं स्वतःवर नियंत्रण नसतं. सामर्थ्यवान व्यक्ती कधीही भावनांच्या लाटेवर स्वार होऊन महत्वाचे निर्णय घेत नाही. भावना जर अनियंत्रित असतील तर त्या आपल्या शत्रूसाठी उघड ठेवलेले दार आहेत. जोपर्यंत बाह्य जग आपल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी मजबूर करू शकतं तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र नसतो. खरे स्वातंत्र्य तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा आपण स्वतःला भावनिक शिस्त लावतो. याचा अर्थ असा नाही की आपण भावना संपवून टाकाव्यात, तर आपण त्यांना एका शस्त्राप्रमाणे वापरायला शिकलं पाहिजे. जर समाजात वावरताना आकर्षक किंवा मोहक बनणं फायदेशीर असेल तर तसं बना. जर शांत राहणं अधिक प्रभावी असेल तर शांत राहा, पण कधीही आपल्या भावनांना आपल्यावर राज्य करू देऊ नका. आपल्या मनातील नेमकी वेदना काय आहे हे जगाला कधीच कळू देऊ नका, कारण ज्या दिवशी लोकांना आपली मर्मस्थान कळतील त्याच दिवशी ते त्यावर प्रहार करायला सुरुवात करतील. हे जग मोकळेपणाने आणि हवेपणाने बोलणाऱ्यासाठी कधीच दयाळू नसतं. हे जग अशाच लोकांना मान देतात जे संयमी आहेत आणि ज्यांची स्वतःवर पूर्ण पकड आहे. म्हणूनच कोणतीही तीव्र प्रतिक्रिया न देता अपमान पचवायला शिका. कोणत्याही स्पष्टीकरणाच्या भानगडीत न पडता टीका ऐकून घ्यायला शिका. दुःख कोणाच्याही खांद्यावर डोकं न ठेवता पचवायची सवय लावून घ्या. बहुतेक लोक संकटाच्या वेळी कोणातरी व्यक्तीचा आधार शोधतात जेणेकरून ते आपलं मानसिक ओझ दुसऱ्यावर टाकू शकतील. ही एक मानसिक दुर्बलता आहे. जर आपल्याला खरी ताकद हवी असेल तर स्वतःच ओझ स्वतः पेलण्याची क्षमता विकसित करा. शांततेत बसून स्वतःच्या समस्यावर स्वतः उपाय शोधा. आपल्या कमकुवतपणाचं जाहीर प्रदर्शन करण्यात सन्मान नसतो तर फक्त धोका असतो. मॅकियावेलीच्या तत्वानुसार या जगाच्या जंगलात वावरताना आपल्याला प्रसंगी कोल्यासारखं चतुर व्हावं लागेल. आपल्या खऱ्या हेतूवर कोणालाही विश्वास ठेवू देऊ नका. आपल्या खऱ्या भावना एका अभेद्य मुखवट्या मागे सुरक्षित ठेवा. वास्तव हेच आहे की या जगातील बहुतांश लोकांना आपल्याशी काही देणं घेणं नसतं आणि जे थोडे लोक कळवळा दाखवतात ते देखील वेळ आल्यावर त्याच माहितीचा वापर आपल्या विरोधात करू शकतात. इतरांकडून भावनिक सुरक्षिततेची अपेक्षा करणं पूर्णपणे थांबवा. स्वतःची सुरक्षा स्वतःच निर्माण करा. आपल्या भावनांना इतरांच्या मान्यतेची गरज भासू देऊ नका. आत्मनियंत्रण हे या युगातील सर्वात मोठे शस्त्र आहे. आपण जितकी कमी आणि मोजकी प्रतिक्रिया देऊ तितकाच लोकांच्या मनात आपल्याबद्दल एक दरारा निर्माण होईल. आपली शांतता ही आपली प्रतिष्ठा वाढेल. अनिश्चिततेमध्ये एक वेगळीच ताकद असते. जर आपण अनाकलनीय
बनलो, म्हणजेच अपेक्षांच्या विरुद्ध वागलो, रागाच्या वेळी शांत राहिलो आणि संकटाच्या वेळी हसलो, तर आपण मानसिक युद्ध आधीच जिंकलेलं असतं. आपण एक गूढ बनतो आणि त्याच गूढतेमध्ये इतरांचं मानसिक धैर्य खचतं. या सर्व प्रक्रियेची सर्वात महत्वाची गुरुकिल्ली म्हणजे निरंतर सराव. भावनिक तटस्थता ही सवयीने आणि सरावाने विकसित करावी लागते. आपल्या कमकुवत बाजू ओळखा, कोणते लोक आपल्याला अस्वस्थ करतात, कोणते शब्द आपल्याला टोचतात, या सर्व गोष्टीवर काम करा आणि तो जुना ढाचा मोडीत काढा. जेव्हा कोणी आपला अपमान करेल तेव्हा त्याला प्रत्युत्तर देण्याची गरज नाही. आपली शांतता ही समोरच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा ठरली पाहिजे. जेव्हा कोणी आपल्याला सोडून जाण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याच्या मागे धावणं म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान गमावणं आहे. काहीच न बोलण्याची प्रचंड ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. शांतता म्हणजे पराभव नसून ते संपूर्ण नियंत्रण असतं. यामुळे सत्तेचं आणि वर्चस्वाचं पारडं आपल्या बाजूला झुकतं. मॅकियावेली असं सुचवतो की एका समजूतदार माणसाने वरवर पाहता दयाळू आणि नम्र दिसावं, पण गरज पडल्यास त्याने आपल्या आंतरिक कठोरतेचा वापर करायलाही मागे पुढे पाहू नये. हीच खरी भावनिक ताकद आहे. जे साध्य करायचं आहे त्यासाठी जे रूप आवश्यक आहे ते जगाला दाखवा. या विश्वात नियंत्रण हे सर्वस्व आहे. जोपर्यंत आपण स्वतःच्या मनावर हुकूमत गाजवत नाही तोपर्यंत आपण या जगावर राज्य करू शकत नाही. जर आपल्याला बाह्य जगाच्या आघातापासून स्वतःच रक्षण करायचं असेल तर आपल्याला आपल्या सभोवतालच्या वातावरणाचं वास्तव स्वरूप समजून घ्यावं लागेल. लोकांना त्यांच्या कृत्रिम हास्यावरून पारखण्यापेक्षा त्यांच्या खऱ्या हेतूवरून ओळखा. बहुतेक वेळेस आपण आयुष्य जगतात ते फक्त वरवरच्या चेहऱ्यावर विश्वास ठेवतात, पण मॅकियावेलीला हे पक्क माहित होतं की लोकांचे हेतू त्यांच्या कृती ठरवत असतात. महत्वाकांक्षा, भीती, लालसा आणि वैयक्तिक गरजा याच गोष्टी या जगाचा कारभार चालवतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा एक छुपा उद्देश असतो, मग तो तुमचा जवळचा मित्र असो, व्यावसायिक सोबती. जोपर्यंत त्यांचं हित जोपासलं जातात तोपर्यंतच ते तुमच्या सोबत असतात. मानसिकरित्या दुर्बल लोक नेहमी एकच चूक करतात, आत्मविश्वास पण वाचतं हेच आहे की ज्या क्षणी कोणाला आपल्यावर कोणताही प्रभाव मिळतो लोक आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात करतात. म्हणूनच अंधविश्वास हा फसवणुकीपेक्षा जास्त घातक असतो. जर कोणी अचानक बदलला आणि आपल्याला धक्का बसला तर याचा अर्थ असा की आपण त्याला कधीच नीट समजून घेतलं नव्हतं. एक प्रगल्भ बुद्धी कधी फसवणुकीमुळे खचून जात नाही, कारण तिने आधीच त्या संभाव्यतेचा विचार केलेला असतो. केवळ लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवणं सोडून द्या. त्यांच्या वागण्यावर वारंवार येणारा पॅटर्न अभ्यासा. ती व्यक्ती काय म्हणते यापेक्षा ती काय लपवते याकडे लक्ष द्या. प्रत्येक हास्यामागे एक विशिष्ट गरज दडलेली असते. जेव्हा आपण अशा प्रकारे वास्तववादी विचार करू लागतो तेव्हा आपण निराश होणं थांबवतो. आपल्याला आयुष्यात कधीही अनपेक्षित धक्के बसत नाहीत, कारण आपण आधीच जागरूक असतो. हे संशय असणं नसून ही एक परिपक्व समज आहे. आपल्याला असं व्यक्तिमत्व बनायचं आहे जे शांत राहून ऐकतात आणि दुरून सर्व काय पाहतात, कारण सत्य हे सहसा शब्दातून नाही तर कृतीतून आणि डोळ्यातून प्रकट होतं. लोक स्वतःला छोट्या छोट्या गोष्टीतून उघड करत असतात. ते इतरांबद्दल कसं बोलतात, ज्यांच्याकडून काही लिहिण्यासारखं नाही, अशा लोकांशी ते कसं वागतात हे सर्व बारकावे टिपायला शिकाय. जेव्हा कोणी आपल्याला न सोडण्याचं वचन देतात तेव्हा विचार करा, जर परिस्थिती प्रतिकूल झाली तर ही व्यक्ती आपल्या वचनावर ठाम राहील का? ही दृष्टी प्राप्त होणं म्हणजे निष्ठुर होणं नाही, तर ती एक स्पष्ट दृष्टी असणं आहे. कदाचित समज आपल्याला अशा विचारांमुळे थंड किंवा कठोर म्हणू दे. लोक सहसा त्याच व्यक्तीला वाईट ठरवतात जिला ते आपल्या ताडावर नाचवू शकत नाहीत. ज्यांचं डोकं ठिकाणावर असतं आणि ज्याला सत्य दिसतं त्याला कोणीही भ्रमित करू शकत नाही. प्रभावी व्यक्तिमत्व होणं म्हणजे मानवी नाते संबंधाचा त्याग करणं नाही, तर त्यांना स्वतःच्या अटीवर नियंत्रित करणं आहे. आपला मौल्यवान वेळ कोणाला द्यायचा आणि कोणाला पूर्णपणे बाजूला ठेवायचं हे फक्त आपणच ठरवलं पाहिजे. विश्वास ही काही मोफत वाटण्याची गोष्ट नाहीये. ती कमवण्यासाठी समोरच्याला कष्ट घ्यावे लागले पाहिजेत. आपली शांतता ही लोकांच्या पात्रतेची परीक्षा बनू द्या. कोणालाही आपलं असं काही देऊ नका जे गमावल्यामुळे आपल्याला मानसिक दुःख होईल. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्याला परिस्थितीबद्दल कमी माहिती असते त्याचा पराभव निश्चित असतो. जेवढा आपल्याला ठाऊक आहे त्यापेक्षा नेहमी कमीच प्रदर्शित करा. जेवढा आपण विचार करतो त्यापेक्षा नेहमी मोजकेच बोला. आपल्या आयुष्याला एक असं रहस्य बनवा की ते कोणालाही सहजपणे उलगडता येणार नाही. अशा जगात जिथे स्वार्थ प्रेरित लोक वावरतात तिथे टिकून राहण्याचा हाच एक मार्ग आहे की आपण अनाकलनीय व्हावं. जेव्हा आपल्याला कोणी वाचू शकत नाही तेव्हा कोणालाही आपल्याला इजा पोहोचवणं शक्य नसतं. मॅकियावेलीच्या तत्वज्ञानानुसार तोच व्यक्ती सर्वात आधी कोसळतो जो डोळे मिटून विश्वास ठेवतो, पण जो व्यक्ती सावलीतून परिस्थितीचं निरीक्षण करतो आणि आपले खरे बेत कोणालाही कळू देत नाही तोच दीर्घकाळ टिकून राहतो. जर आपल्याला आयुष्यात खरी शांतता हवी असेल तर बाह्य दिखाव्यावर विश्वास ठेवणं तातडीने बंद करा.
फसवणूक घडवण्यापूर्वी तिचे संकेत ओळखायला शिका. जो माणूस येणारी अडचण आधीच ओळखतो तो कधीच अपयशी होत नाही. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत, तो म्हणजे भावनिक स्वावलंबन. बहुतेक लोकांना याची जाणीवही नसते की ते स्वतःच्या प्रतिमेसाठी इतरांवर किती प्रमाणात अवलंबून आहेत. त्यांचं मानसिक समाधान यावर टिकलेलं असतं की समाज त्यांना कसं पाहतो, आणि ज्या क्षणी हे बाह्य लक्ष कमी होतं त्या क्षणी त्यांचं मानसिक संतुलन ढासळतं. मॅकियावेली म्हणतो, जो माणूस इतरांच्या मान्यतेवर जपतो तो आयुष्यभर त्यांचा गुलाम बनून राहतो. आपल्याला ही साखळी तोडावी लागेल. आपल्याला असं व्यक्तिमत्व बनायचं आहे जे भावनिकरित्या कोणावरही विसंबून नसेल, ना त्यांच्या प्रेमावर ना त्यांच्या वेळेवर. स्वतःला इतकं समर्थ बनवा की आपल्या सोबत समजून असोत किंवा कोणीही नसो, आपली मानसिक अवस्था अविचल राहिली पाहिजे. कारण आयुष्याच्या प्रवासात अनेकदा आपल्याला एकटंच चालावं लागणार आहे. लोक येतील आणि बदलतील, हीच नैसर्गिक रीत आहे. आणि जेव्हा ही कळेल तेव्हा सुद्धा आपली आंतरिक ताकद ढळता कामा नये. ती ताकद कोणत्याही बाह्य मान्यतेतून नाही तर आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासातून आली पाहिजे. हे साध्य करण्यासाठी स्वतःशी कमालीची प्रामाणिकपणा हवा. स्वतःला विचारा, जेव्हा मला कोणी ओळखत नाही तेव्हा मी कोण असतो. शांतता ही आपली सर्वात मोठी परीक्षा आहे. जर आपण तासन तास एकटे बसून स्वतःच्या विचारांची सुसंगत राहू शकत असू न अस्वस्थ होता तर समजावं की आपण आता शक्तिशाली होत आहोत. स्वतःची शिस्त स्वतः ठरवा. असं आयुष्य घडवा की लोक त्यामध्ये फक्त एक आनंदाचा भाग असावेत, आपली गरज नाही. आपला आनंद इतरांच्या हातात देणं आता बंद करा. आपल्या मनाचं ओझं कोणाच्याही खांद्यावर टाकू नका. ज्या क्षणी आपल्याला कोणाकडून भावनिक काहीतरी हवं असतं त्या क्षणी आपण आपलं नियंत्रण गमावतो. जग आपली गरज हुंगू शकतं आणि मग त्याचा वापर आपल्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी करतं. जेव्हा आपल्याला ना कोणाच्या मान्यतेची गरज असते ना स्नेहाची, तेव्हा आपण अजय होतो. अशाच वेळी लोक आपल्याला प्रभावित करण्यासाठी आपल्या मागे येतात. कारण ज्या व्यक्तीला काहीच नको असतं ती व्यक्ती त्या समूहातील सर्वात शक्तिशाली ठरते. जगाला जे पाहायचं आहे तेच त्यांना दाखवा. पण आपल्या मनात काय चाललंय हे कधी उघड करू नका. आपल्या गरजा किमान ठेवा. ज्या सवयी आपल्याला भावनिकरित्या दुर्बल करतात त्या सवयींना पूर्णपणे मूठ माती द्या. एकटं चालायला शिका. यासाठी नाही की आपण जगाचा तिरस्कार करतो, तर यासाठी की आपण कोणाशिवाय खचणार नाही. आता आपल्याला स्पष्ट झालं असेल की आबद्ध बनण्यासाठी नक्की काय आवश्यक आहे. आता आपण गर्दीतला एक सामान्य माणूस राहिलो नाही जो कुणाच्या दयेची वाट पाहत उभा असतो. आपण आता एक शांत आणि स्थिर ताकद आहे, अशी उपस्थिती जी त्यांना झुकवता येईल ना तोडता येईल. मॅकियावेलीने हे सर्व त्यांच्यासाठी लिहिलं ज्यांना खऱ्या अर्थाने यश मिळवायचं आहे. खोलीतील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तीच असते जी शांत असते, कारण तिला स्वतःच श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी धडपडावं लागत नाही. स्वतःला अजय करणं म्हणजे भावनाहीन होणं नाही, तर हे ठरवणं आहे की कोणती गोष्ट आपल्या प्रतिक्रिया देण्याच्या पात्रतेची आहे. आपली शांतता आहे आपलं सिंहासन आहे आणि ते आपण स्वतः कष्टाने मिळवलं आहे. काही लोक आपल्याला पुन्हा जुन्या कमजोरीकडे ओढण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला थंड किंवा स्वार्थी म्हणतील. त्यांना त्यांच्या विचारात राहू द्या. आपण कोणासमोरही स्वतःच्या उणीवा उघड करण्याचं उत्तरदायित्व स्वीकारलेलं नाही. तुमची जिंदगी कोणाच्याही सोयीसाठी नाही. आयुष्याची रणभूमी आता आपल्या स्वाधीन आहे. प्रत्येक अपमान जो आपण शांत पचवला, प्रत्येक फसवणूक जी आपण वेळेआधी ओळखली, त्यातूनच आपण आता तावून सुलाखून बाहेर पडलो आहोत. आपण भावनिक गुलामगिरी नाकारली आहे. हीच खरी प्रतिष्ठा आणि हेच खरं नियंत्रण आहे. मॅकियावेलीचं तत्वज्ञान सांगतं की प्रेम चंचल असतं पण नियंत्रण कायमस्वरूपी असतं, आणि आता ते नियंत्रण आपल्या हातात आहे. आता वादळ आपल्याला हलवू शकत नाही, कारण आपण स्वतःच एक शक्तिशाली वादळ झालो आहोत. हे नेहमी लक्षात ठेवा आणि पुन्हा एकदा मनाशी म्हणा, मीच वादळ आहे. आता या जगात आपल्याला कोणीही दुखावू शकणार नाही. धन्यवाद.